ब्लॉग नंबर 4 बॅचलर पार्टी. हिरोचं लग्न आहे आता भाई. हाय अमोल तरेवडे. 3च्या स्पीड झालं ते. असा हा रिसॉर्ट आहे. ए खतरनाक छान अशी रूम आहे. बाय काय चालू. जय महाराष्ट्र. आम्ही चाललोय जेवायला. तू मुझसे प्यार करती है की नहीं? पर्सनल हो रहा है. बा तुझ्या लेवलला येतं पण. नेव्हीचा फॉर्म कुठे नाही. चॉकलेट ने एम काढूया का. 2 शब्द अमोल शेंडे बद्दल बोलावे. 12:15 वाजलेत. हे गुड मॉर्निंग बाबू. पार्किंगचा गेम खेळतोय काय. बीटचा ज्यूस वगैरे पी. सरळ घरी. हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू अवर ब्लॉग नंबर 4. तर आता आम्ही चाललोय अलिबागला. आणि त्याचं जायचं मेन कारण म्हणजे आमच्या मित्राची बॅचलर पार्टी. क्यूटनेस काय लागलं इथं. क्यूटनेस आहे काय. आमच्या मित्राचं लग्न आहे आता 27 तारखेला आणि आज तारीख 14 तारीख आहे. तर आता त्याची बॅचलर पार्टी करायचं आम्ही ठरवली आहे. तर आमचा ग्रुप. जय हिंद दोस्तों. हे काय म्हणणं करतोय. खुश आहे तो आज. आमच्या ग्रुप मधलं आता हे दुसरं लग्न आहे. मंगेशचं झालेलं आहे. अमोल सेकंड आणि थर्ड भावी नवरदेव. काय म्हणे बाबू. लास्ट मोमेंटला त्याने ठरवून लगेच पत्रिका पाठवली. भाऊला त्याचं दुःख खूप आहे. तीच गोष्ट तिसऱ्यांदा चौथ्यांदा ऐकतोय. माझ्या आधी का करतोय. अचानक 15-20 दिवस आधी सांगितले आता लग्न आहे म्हणून. बाबूची पण डिसेंबर मध्ये आहे. बाबू तुझी बॅचलर पार्टी कधी. माझी बॅचलर पार्टी आपण गणपतीच्या आधी करू. सप्टेंबरच्या आसपास. मी एंगेजमेंटला येईल तेव्हा त्याच्यानंतर करू आपण. मंग्या खुश. तर तुला आता ह्या नवीन 2 भावी नवरदेवाला तुला काय ऍडवाइस करायची आहे. लग्न करा. 10 वाजलेत. 2 तासाने आम्हाला असं अलिबाग दाखवते पोहोचायचं. अमोल काय वाटतं 12 वाजून पोहोचशील का. 4 तास लागेल. आता नवीन शिकते म्हणून त्याची मजा घेतात सगळे. पण ठीक आहे. अमोल चांगले झालं पण तुझा हात मस्त झाला. आम्ही इकडे आता इडली वडा खायला आलोय. हे तू काय सांगितलंय. मला काय विचारलंच नाही भाई. अरे मेदू वडा सांगितलं ना. बोल ना मेदू वडा म्हणून. एक नंबर. ठीक आहे त्यांनी वेळ आला. काका खुश झाले माझ्या ब्लॉग मध्ये आले तर. अच्छा. चालू ते आमचा हिरो. हा हिरोचं लग्न आहे आता भाई. साताऱ्याचं हॅरी पॉटर. साताऱ्याचा हॅरी पॉटर. पळव लवकर. अमोल तरवडे मारून करून पळवतोय. 3च्या स्पीड झालं ते. क्राऊन वगैरे घेऊ. मंगेश क्राऊन दे रे. मंगेश किंग आहे मंगेश. थोडा कॅमेरा फिरव. त्याच्याकडेच फिरव ना. हा किंग आहे. किंग मंगेश. नाही बोललेला शेंडीला बोललेला. पण आई शपथ घ्यायची काय गरज होती. आई शपथ घ्यायची काय गरज होती. बस झाला मंगाचा मांडर बस. गाडी झाला. अमोल आणि मंगेश तिकडे गेल्या पहिल्या फोटोशूट व्हिडिओ वगैरे करतील. कळतील इंटरव्ह्यू झालं काय. मग अमोल आता 11:15 झाले. आपल्याला टाइम दाखवता आता 12:15 पर्यंत पोहोचू. तर मग आपला प्लॅन कसा असेल तिकडे गेल्यावरती. हे बघ आपण रिसॉर्ट मध्ये पोचल्या काय बघायचं वड्या. आपण त्याला इग्नोर कर. माझं काम वाढतंय थोडं. गेल्या मंगेशांनी मी जरा शूट वगैरे करतो. अर्धा पाऊण तास. बॅचलर वाटायचे काय जे आहे ते आपण केक वगैरे कापू. त्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. की मंगेशला विचार पुढचा प्लॅन काय. मंगेश मग काय पुढचा प्लॅन. आपण मग स्विमिंग पूल मध्ये वगैरे जाऊ मजा करू. रात्री मूवी वगैरे बघू. तिकडे 15 मिनिटात आलोय मुंबईवरून. फायनली आम्ही पोहोचलोय. रिसॉर्टचं नाव आहे लॅफिएस्ता बीच रिसॉर्ट बाय ग्रीन लीफ ॲक्वा. असा हा रिसॉर्ट आहे. बाहेरून तर दिसायला एकदम असा छान वाटतोय. प्रॉपर रिसॉर्ट टाईप. आपण एंट्री बघूया आता कशी काय. लोकांची गर्दी दिसते इथं. कार बाईक्स वगैरे दिसत आहेत. ठीक आहे. बघूया आतमध्ये कसं आहे. एंट्री व्ह्यू. एंट्री पॉइंट. रिसेप्शन. गोल्डफिश. कसं वाटतं तुला एंट्री पॉइंट. एंट्री चांगला आहे खरंच. बघ ना बाई. फोटो वगैरे लावले छान एकदम. आता भावी नवरदेवचं शूट चालू आहे जरा. फोटोशूट. लाजलाय. एक चेहऱ्यावर तुझ्या एक वेगळं तेज दिसतं अमोल. लग्न ठरलं ना.
ऋषभची पण फोटोग्राफी झाली आहे काढून, फोटो काढलाय त्याचा मी. एक नंबर फोटो काढले. अरे असं असतं आपलं. अरे तुझा दिवस आहे आजचा बाबा, तू जग, तुला काय पाहिजे असं मजा करतो. ही रूम, हा असा रूमचा पूर्ण असा व्ह्यू आहे. तिथून तुम्हाला प्रायव्हेट जसं स्विमिंग पूल जसं मी म्हटलं, तुम्ही इथं मित्रांसोबत बसून फ्रेंडसोबत आता कपल तुम्ही चिल करू शकता. काढलाय फोटो तू चांगला बरोबर काढलाय, फक्त फ्रेम थोडे अजून वरती पाहिजे. बरोबर आहे. हा प्रायव्हेट स्विमिंग पूल, त्या रूमसाठी फक्त हा प्रायव्हेट स्विमिंग पूल असणार आहे. समज गया. कॉमन स्विमिंग पूल एकदम त्या साईडला आहे, ते पण तुम्हाला मी नंतर दाखवतो. बाजूला एकदम असे झाडं वगैरे, एकदम अशी एस्थेटिक प्रॉपर्टी आहे. असं लांबून पण तुम्ही बघू शकता, तर एकदम पूर्ण अशी एकदम सुंदर अशी ही प्रॉपर्टी. बोलतो आयफोन घेणार आहे, शिकणार आहे मी आता. शिकणार आहे भाई, शिक आता फोटो काढायला. तुला खूप पुढे कामाला येणार आहे फोटो काढायचं. लाजला बघ सांग काय दाखवलं, लाजलं तर. यांचा फोटोशूट चालू आहे. ही अशी रूम, प्रायव्हेट अटॅच बाथरूम, आणि असं बाहेरून हे रिसेप्शन वगैरे. फॅमिली फ्रेंड्स पण ठीक आहे, तुम्ही जर तुम्ही लहान मुलांसोबत येत आहे, तुमच्या फॅमिलीसोबत येत आहे, छान वाटते. आता जी रूम बघितली ती प्रायव्हेट स्विमिंग पूलवाली होती. आता ही रूम विथ म्हणजे बाथटब आहे. एक नंबर रूमचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर असं एकदम एस्थेटिक. बेड वगैरे. ही मगाशी प्रायव्हेट स्विमिंग पूल होती, ही बाथटब आली. असा व्ह्यू आहे बाथटबचा. रूम बघ ना माझ्या किती एकदम अशी छान अशी रूम आहे. प्रोजेक्टर वगैरे पण आहे. रात्री बाथटबमध्ये बसून पण तुम्ही मूवी बघू शकता. सिम्पल आहे भाई. सॉंग्स लावू शकतो, नंतर मूवी लावू शकतो, वेब सिरीज वगैरे काय पण. स्वतःच्या मेमरीज पण व्हिडिओ बघू शकतो. हां व्हिडिओ बघू शकतो, तुम्हाला काय बघायचं आहे. आता आपण असं व्लॉग बघितला असता आपला, व्हॉट एव्हर इट इज. खतरनाक बोलतो इंग्लिश मी कधी कधी. ए शेंडे लाव काहीतरी भाई, प्री वेडिंग शूट वगैरे. लाजला लाजतो लगेच भाई एकदम काहीतरी. फोटो काढतो ना. हा काढ काढ भाई, 50 फोटो काढ. तुमचं काय ठरलंय भाई, आमचं काय, आम्हाला शूटच करायला लागतं. काय चालू आहे? हवा नाही. हा असा एरिया आहे. मगाशी तुम्हाला इकडे दाखवलं रिसेप्शन. रिसेप्शन समोरून असं येऊन स्विमिंग पूल आहे. असा तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता. आणि नाईट साठी आपल्याला हे पण आहे. नाईटसाठी इथं मूवी लावणार, तर मूवी लावणार आहे प्रॉपर. अजून पाणी अजून वाढवलं नाही त्यानंतर, संध्याकाळी 5-6 वाजता पाणी वाढवणार प्रॉपर. समोर बसायला वगैरे जागा अशी मस्त माहोल बनेल आपला. मस्त माहोल मध्ये गाणी बिणी. नाही, मस्त मस्त. रात्री गाणी इथं लावणार आणि व्ह्यू पण बघू शकता. जर पावसाळ्यात तुम्ही बघू शकता, डोंगरामध्ये पाऊस व्ह्यूज पडला इथं, काय व्ह्यू आहे एकदम एक नंबर व्ह्यू दिसेल. खायला पियाला बसायला पण चांगली आहे. छातीपर्यंत इथं पाणी, एवढं पाणी आहे. नंतर इथं लहान मुलांसाठी वगैरे स्विमिंग पूल, इथं प्रॉपर गार्डन, पाळणा वगैरे तुम्ही बघू शकता. ए भाई फुल मजा करताय तुम्ही. पाळणा पण खतरनाक रे, मोठ्याच्या मोठा. तिथून रिसेप्शन आल्यावर इथं स्विमिंग पूल आणि हा इथं पूर्ण गार्डन एरिया. पूर्ण एरिया तुम्ही बघू शकता, एवढा मोठा गार्डन एरिया आहे. आजकाल एवढ्या एरियामध्ये एक फार्म हाऊस बसला होतो, पण यांनी पूर्ण एक गार्डन एरिया स्पेशल दिलाय. झोका पण पहिल्यांदा एवढा मोठा बघितला रे, ना तर सहसा 2 मासाचा 1 मासाचा असतो. अजून हा अजून इकडे एक आणि इकडे एक बसेल. हे स्टंट मारतोय आपण. अमोल शेंडे आर्चरीचा प्रयत्न करतोय. अरे आसपास तरी लागू दे रे. नाही नाही काय फर्स्ट टाइम नो मारला. ठीक आहे, सेकंड ट्राय. तुला पण करायचं काय तू पण करायचं. माझा नेम आयुष्यात कुठेच लागला नाही. सेकंड ट्राय. भाऊ कुठे मारलास, तुझा नेम हा होता काय? अरे कशाला कशाला उगाच. आता अमोल मारणार, अमोल दरवडे अशा प्रकारे आर्चरी खेळणार आहेत. बघा त्यांचा एम किती चांगला आहे. हा खेच. ए तरडे काय भाई, ते तिकडे दुसरीला शिकव आता भाई. बघूया अमोलचं काय. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. डायरेक्ट दहावरती, डायरेक्ट दहावरती भाई. भाई कमी समजलंय काय भाई, ब्लॉगर शेवटी. नाही नेम लागला पण इथे लागला. हा इकडे लागला. नेम मारण्यामध्ये मी बरोबर अशा प्रकारे
चौकार मारलेला आहे अमोल तरवडेने. इकडे व्ह्यू पण चांगला आहे, हवा चांगली सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही हवा किती चांगली आहे. तुम्ही बघू शकता इकडे ट्रॅम्पोलिन वगैरे पण आहे, जर तुमचे लहान मुलं वगैरे असतील खेळायला. घसरगुंडी वगैरे ते नाही, प्रत्येक फार्म हाऊसला आलं ना कोपऱ्यात बसतो, झोपतो, शांत. काय नाही, असंच आहे. बोरिंग पर्सन. कुठे करायचं पण गार्डनमध्ये करू त्या झोक्यावर. परफेक्ट, बेस्ट. झोक्यावर करू. काय विषय बघूया रूमचा दुसऱ्या. कोणी कुठे पण झोपा, काय विषय नाही. मला काय खाली बेड टाकला. अरे यार, एक सर्वात भारी मला ह्यांचा वॉल पेंटिंग वाटतं. पण प्रत्येक रूमवर वेगळी डिझाईन आहे. तर आम्ही पावसाळ्यात बनवू शकतो. आमचं काय फिरणं चालत राहतं. आता हा 10 दिवसानंतर दिसणार नाही फिरायला परत आमच्यासोबत ब्लॉगमध्ये. हा लास्ट ब्लॉगमध्ये आहे. ती रूम कॅन्सल केली कारण की 2 रूम एकदम लांब आहेत म्हणून. ती रूम कॅन्सल करून आम्ही ही रूम घेतली. अच्छा, हे बरं केलं, म्हणजे बाजूला रूम आहे आपल्या दोन्हीच्या दोन्ही. काय बोलतो? हे आमची वेगळी रूम छान आहे. प्रत्येक रूमची अशी तुम्ही बघू शकता की वॉल पेंटिंग वगैरे, डिझाईन वगैरे एकदम सुंदर अशी. बेड वगैरे पण छान असं सजवलेला. हां, बाथटब. आता आम्ही चाललोय जेवायला. बॅचलर ना, जेवून आपल्याला बॅचलर पार्टी करायची ना. बघूया जेवायला काय काय. हे आहे चिकन करी. हे काय स्वीट कसली आहे? शेवयाची खीर. अच्छा, ओके. भेंडी प्याजा कोल्हापुरी. ओके. दाल तडका, चिम राईस, रोटी, चपाती, सोया चिली. आता आम्ही परत इथे आर्चरी खेळायला आलोय. कोण जिंकला ऐकलं का? काय बोलला असतो? कोण जिंकला? 9 आहे. पहिल्या राऊंड मध्ये 9 झालं, हारला. आता मंगेशची बारी. आता बघू मंगेश काय करतोय. जरा थोडा टेक्निकल एरर आलेला आहे या ठिकाणी. किती आलेत? 7. नाही तरी तू जिंकू शकला ना. माझ्या बरोबरी करू शकला नाहीस तू. हा बा, तुझ्या लेवलला येतं पण नाही. तुला खूप मेहनत करावं लागेल. मेहनत नाही करायची. घोड्यानी बुलचा मारलाय. अमोल तरवडे 10चा आहे, ओमकार घुगडे 10चा आहे, अमोल शेंडे 9, वृषभ बायकर 9, मंगेश कदम 9. आउट ऑफ -10. आता आम्ही चाललोय फायनली 5:30 वाजता संध्याकाळी सेलिब्रेशन करायला. नवरदेवची, भावी नवरदेव याची बॅचलर पार्टीचं सेलिब्रेशन. लेट्स गो बॅचलर पार्टी सेलिब्रेशन. आपण काय करायचं आता? काय बनवतो? एवढूसा बनवतोय. शटर आपण चॉकलेट एम काढूया का? हा, एम काढ. हा, बरोबर. एम काढ बाय. फाडून टाकते. इथं काढ. इथे एम काढ. नाही, प्रेम असेल तर काढून घे. बाबू काय बोलतोय? हे दाना चॉकलेट. तर अमोल शेंडेच्या बॅचलर्स पार्टीला आलेलो आहे आपण. अच्छा, तर मला माझ्या मते तर आपण एकेकाने त्याला शुभेच्छा देऊया. शुभेच्छा. हा, तर एकेकाने 2 शब्द अमोल शेंडे बद्दल बोलावे असं वाटतं. जास्त बोलतो. तू जास्त बोल. 10 शब्द बोल तू. जास्त बोलायची सवय. अमोल तरवड्याला जास्त बोलायची सवय आहे, तर तू 10 शब्द बोलू शकतोस. महत्वाची गोष्ट म्हणजे आता काही दिवसामध्ये आता अमोलचं आपल्या भावाचं लग्न आहे. त्याच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्या मित्रपरिवाराकडून माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे पण त्यांनी सुखात समृद्धात त्याचं आयुष्य जगावं. आपल्या मित्रांसोबत पण आपल्या सहपरिवारासह खुशीने आनंदाने राहावं, हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या आयुष्यासाठी 2 चांगले शब्द बोलून मी माझं इथंच मनोगत व्यक्त करतो. ओमकार, आता तू बोल त्याच्याबद्दल. बोल, तू भी तू आपला मनोगत व्यक्त कर. हा, हिंदीमध्ये बोल. हिंदी में बोल. इंग्लिश मध्ये बोल. काय नाही हिंदी झालं. दुसऱ्याची मजा घेताना नाही बोलत. हा, चल. आता बोलले तू. थांब. हिंदी में काय नाही. 27 तारखेला आपल्या मित्राचं लग्न आहे. तर सर्वांनी त्याच्या लग्नाला या, त्याला भरभरून शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या. आणि त्याच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा द्या. आमच्या ग्रुप मधला सगळ्यात पहिला मॅरिड पर्सन आहे अनुभवी माणूस. तर तुझ्या प्रत्येक तू हा, आणि टिप्स पण दे, ऍडवाइस दे त्याला. लग्नासाठी शुभेच्छा सगळ्यांना. हा,
त्याला ऍडवाइस दे, चांगलं बोल, मोटिवेट कर त्याला लग्नासाठी. त्याला लग्नासाठी मोटिवेट कर. ऐकत राहायचं बायकोचं आणि घरच्यांचं पण, आणि एक बॅलन्स ठेवायचं. असं व्हायला नाही पाहिजे की प्रत्येक वेळी ऐकतच राहावं. आपल्या मनाचं पण काहीतरी असतं ना. इतना चुभने लगा हूँ सबको. तुला त्याला काय बोलायचं म्हणजे कसं पुढे आयुष्य कसं काय? तेच एक फॅमिली आणि बायको मधला एक बॅलन्स आपल्याला ठेवायला लागतो नेहमी. आता सगळ्यांचं मनोगत घेतलेलं आहे. आता 4-5 महिन्यांनी ज्याचं होणार आहे, 4-5 महिन्यांनी ज्याचं होणार आहे त्याचं मनोगत घेऊ. आणि सगळ्यात पहिलं तर मला ह्याचं एवढं वाईट वाटतं की काय बोलतोय अरे भाई वाईट काय वाटतं, चांगलं बोलायचं बाबू. तर ह्यांनी आपण लहानपणापासून आहोत, एवढे 15-20 वर्ष आहोत. तर त्यांनी असं डायरेक्ट ग्रुपवरती पत्रिका टाकणं हे मला पटलं नाही. ओके. ती चूक आहे. त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावून जरी सांगितलं असेल तरी सगळ्यांना चांगलं वाटलं. बरोबर आहे, बरोबर आहे, मुद्दा बरोबर मांडलाय तू. आता शुभेच्छा दे. बाकी तुझ्या भावी आयुष्यासाठी, वाटचालीसाठी, लग्नासाठी, तुझी नवीन फॅमिली होणार आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू पूर्णपणे बॅलन्स करशील. माझ्या मते तरी तू एक बायकोचं नातं आणि एक फॅमिलीचं नातं ते बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. कारण की बायको अशी व्यक्ती आहे की ती तिच्या घरच्यांना सोडून तुझ्यावरती डिपेंडेंट आहे. तर तू तिला सांभाळून, घरच्यांना सांभाळून सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. चला चहा पिऊ. अमोल, तुला हार्दिक शुभेच्छा सगळ्या गोष्टीसाठी. चला माझ्या कॉंग्रॅच्युलेशन भावा. हे उठे जरा मेहनत घे. पोहे खायचेत, नाश्ता टाइम झालाय, पोहे खायचेत. ओके चला, आता इथंच बॅचलर पार्टीचं सेलिब्रेशन इथं आपलं खतम झालेलं आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. ब्रेकफास्ट टाइम. काय काय ब्रेड पॅटीस आणि समोसा पण. कॉमेडी हा. आपल्या रूम मधून बाबू डायरेक्ट हा व्ह्यू आहे. For this Sunday night when WWE champ John Cena कैसा हराया. आता सुंदरसा आपला स्विमिंग पूल आहे, त्याच्यात जॅकुझी दिलेला आहे. आणि समोरच प्रोजेक्टरवरती आपली स्क्रीन चालू आहे. आता रात्रीचे 10 वाजलेत. डिनर टाइम. ऋषभ काय म्हणतो, काय काय हे काय? चिकन क्रिस्पी, ऑल टाइम फेवरेट सगळ्यांचं चायनीज आयटम. हे काय? प्रॉन्स करी आहे. प्रॉन्स करी. प्रॉन्स तर सगळ्यात फेवरेट आहेत माझे. अरे मस्त आहेत रे. स्वीटमध्ये काय आहे? स्वीटमध्ये आहेत गुलाबजामुन आहेत. अरे भाई एक नंबर, सगळ्यांचे फेवरेट. एक नंबर भाई, मस्त. सगळ्यांसाठी घेऊया आपण एक. घे आता, सगळे तिकडे बसलेत, आपण एकत्रच घेऊन जाऊ. सगळे घेऊ. हा काय पनीर जयपुरी. हा काय विसर रे, पापडी पण टाकून. एक नंबर आहे. दाल तडका हे नंतर घेऊ आपण. दाल तडका नंतर घेऊ. कॉर्न क्रिस्पी एकदम. प्लेट तर चांगली झालेली आहे मस्तपैकी. तर आता 12:15 वाजलेत आणि जस्ट आमचं आता जेवण झालंय आणि ग्रीनरीची आम्ही मजा घेतोय. 2 पाळणे तिथं ओमकार झोपलाय आणि तिकडं मंगेश झोपलाय. नाही हवा मस्त चालू आहे, खरंच हवा मस्त चालू आहे. इथं बाबू जेवते अजून. झालं ना? काय जायचं, स्विमिंग जायचं आहे का काय करायचं? मला वाटतं जरा 10-15 मिनिटं जाऊन येऊ, टाइमपास करू जरा. रात्रीचे 12:30 वाजलेत. सगळे जेवढे पण ते रिसॉर्टमधले जेवढी पण पब्लिक होती सगळी गेली झोपायला. पण आपले लोक भाई, हे आबू काय विषय मजा येते भाई इकडे जाकुजीमध्ये भाई. आज एक नंबर मजा येते भाई. बाहेर यायचं म्हणत नाही करत आहे भाई. काय बोलतोय? आज एक नंबर मजा ये. तू पण ये. आपला दिसा कुठे? जलपरा कुठे? जलपरा डॉल्फिन. हे गुड मॉर्निंग बाबू. मॉर्निंग अमोल. किती वाजले? 2 मिनिट राहिलेत नाश्ता संपायला. ऋषभ काय काय आहे नाश्त्याला? ब्रेड आहे, ब्रेड सोबत बटर टोस्टर नाही आहे. ठीक आहे. एवढं काय? काय हे आहेत कांदे पोहे, कांदे पोहे. घरगुती फरसाण आहे आणि इकडे आपली मिसळ आहे. अच्छा. अमोल दाखव ना, पाहून पाहून दाखव. अमोन Helicopter, helicopter Helicopter
चले चेकआउट चेकआउट. काय करतोय भाई तू? काय वगैरे दाखवतोय काय? ए खर्च सुरू झालाय. 7 करोड. येऊ दे. सकाळी नाश्ता केला तरी पण भूक लागली, त्यामुळे वडापाव खातोय. हे अमोल खा वडापाव. का चहा पिणार आहेस? अच्छा पहिले टेस्ट बघतोय काय? चहा सोबत काय? बीटचा ज्यूस वगैरे पी. तेव्हा घे. तर अशा प्रकारे आम्ही रिसॉर्टवरून निघालेलो आहे. अर्ध्या रस्त्यात हा ते आता आपल्याला पोचायला जवळजवळ 30-40 मिनिटं जातील अजून. घरच्या मार्गाला निघालेलो आहे. तर अमोल आता पुढे काय प्लॅन आहे आपला? सरळ घरी सरळ घरी. चल घरचा रस्ता बघडा. काय म्हणायचं? मंगेश तुझं काय म्हणणं आहे? आपण पण घरी जा. आता 2 दिवस बाहेर आहेत आपण. आतुरता त्याला घरी जायची. तर अशा प्रकारे आमची ट्रेन इथे संपलेली आहे. अमोलच्या लग्नासाठी गेलेलो आम्ही आणि आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहे. 1 मिनिटातच आम्ही पोहोचू. तर हा ब्लॉग इथे संपत आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. To learn to listen.